संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढे आमचे व्ह्युअर्स आहेत रेड सॉइल स्टोरीजचे, त्यांची मी खूप आभारी आहे. कारण की सगळ्यात मला हे उभं करण्यामध्ये त्यांचा खूप वाटा आहे. आणि त्यांनी नुसतं बोलले नाही आहेत ते की तुझ्या पाठीशी, त्यांनी ते खरं करून दाखवले. आणि त्या 48 तासामध्ये त्यांनी जी काही त्यांचं प्रेम, त्यांची ताकद दाखवली आहे, म्हणजे हे सगळं माझ्यासाठी खूप म्हणजे मला शब्द नाही आहेत माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी. सो त्यांचेही मी मनापासून आभार मानते की ते माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे आहेत. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीच्या सुपर सखी या आमच्या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज माझ्यासोबत एक अशी सखी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आता तुम्हाला थोडंफार कळालं असेल या सगळ्या लोकेशनवरनं, सो मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण मी त्या सखीबद्दल बोलणार आहे थोडंसं. ती सखी खरंच सुपर सखी आहे आणि ज्यामुळे आपण तिला ओळखतो ती म्हणजे कोकणातली, आपण तिला अन्नपूर्णा म्हणूयात. आणि अन्नपूर्णा यासाठी कारण तिने आपला सगळा म्हणजे कोकणातली खाद्य संस्कृती महाराष्ट्रात नाही, कोकणात नाही, महाराष्ट्रात नाही, तर अख्ख्या जगभरात पसरवलेली आहे. आणि तिच्यामुळे कोकणातली खाद्य संस्कृती ही भरपूर लांब लांबपर्यंत पोहोचलेली आहे. सो ऑफकोर्स तुम्हाला आता माझ्या ह्या पूर्ण सेटअपमधून कळालं असेल की मागच्या सेटअपवरनं तुम्ही आता कुठे आलेली आहे. सो आपण जास्त वेळ घेत नाही, थंबनेलवरनं आणि प्रोमोवरनं कळालंच असेल, पण मी तिला जाते आणि आता भेटते आतमध्ये. चला. खूप सुंदर आहे ना हा सेटअप. नमस्कार सायली, तुझं स्वागत आहे. कशी आहेस तू? मस्त मस्त. म्हणजे श्रीजा कशी आहे, घरचे कसे आहेत, आई बाबा कसे आहेत? सगळे खूप छान. तू ठीक आहेस? हो, सावरतोय. तू आलीस, खूप बरं वाटलं. ये ना बस. आपण जाऊया, पॉडकास्टची सुरुवात आपण आतमधून करूया. हो हो हो, चल. नक्की. टेक्निकली ताई तुला काही हेल्प लागत असेल तर तू या कॅमेरा समोर बोलू शकतेस. म्हणजे जसं की कोणीही, म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की ताई सोबत कॅमेरामन म्हणून जॉईन व्हायचंय, सो खरं मी सांगेन तुम्हाला आणि मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, तुमचे CV पाठवा. सो मी खाली ईमेल ID पण देणार आहे. सो तुम्ही CV पाठवा तिथे आणि ताईच्या चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. सो एक चांगला कॅमेरामन किंवा अजून काय हेल्प हवी तू सांग आत्ताच प्रेक्षकांना. सध्या तरी मी कॅमेरामन आहेत, पण चालू आहे. पण कोणी असं भविष्यात जर मला मिळाले असेल तर चालेल. मला अगदी एडिटिंगसाठी पण कोणी उत्सुक आहे. आणि मला बरेचसे कमेंट्स पण येतात की ताई एडिटिंगसाठी, मला फार लोकांच्या कमेंट आल्या की तुला काही हेल्प हवी असेल तर ते पण आहे. येस, ताईला आपण हेल्प करूया सगळ्यांनी मिळून. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते, सो लवकरात लवकर तुम्हाला कोणीही असा, म्हणजे सिंधुदुर्ग साईड मधला, माझ्या मागे जो कॅमेरामन आहे तो खूप बिझी असतो आणि त्याला पण सांगितलं मी, पण तुम्हाला जर कोणालाही सिंधुदुर्गामध्ये जर असं वाटत असेल की आपण ताईला आपण मदत करूया, तर एक छोटीशी मदत आपण सगळ्यांनी मिळून करूया. आणि मी तुम्हाला आवाहन करते, प्लीज 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 माझ्यासाठी आणि रेड सॉइल स्टोरीला आपण सगळ्यांनी उभं करायचंय पुन्हा. आणि ताईला आपल्याला उभं झालेलं बघायचंय, त्यासाठी प्लीज कोणी कॅमेरामन म्हणून जर असेल, सो आपण प्लीज मेल ID वर आमच्या CVs पाठवा आणि आपण एक छान पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून रेड सॉइल स्टोरीला एक, ताई तू म्हणाली होतीस मागच्याच तुझ्या ब्लॉगमध्ये 5 लाख सबस्क्रायबर जेव्हा होत होते आणि जेव्हा तू श्रद्धांजली पण देत होतीस, तेव्हा तू म्हणाली होतीस की ते बाळ आहे तुझ्यासाठी. सो त्या बाळाला आपल्याला पुन्हा मोठं ग्रो होताना बघायचं. आणि त्यासाठी मी खरंच तुम्हाला आवाहन करेन, प्लीज असं कोणी असेल तर आम्हाला सुचवा आणि आपण लवकर 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 छान छान काम बघूया ताईचं. आणि मला खूप छान वाटलं तुला भेटून, पण जाता जाता मला तुझं स्टुडिओ पण बघायचं आहे. नक्कीच, मी दाखवते तुला. चल बघूया. हो. सो सायली, हे आमचं रेड सॉइल स्टोरीजचं छोटंसं पण गोड असं स्वयंपाकघर आहे, जे मी आणि शिरीषने खूप कष्टाने अगदी मन लावून बनवलेलं आहे. ह्यातली एक एक गोष्ट मी आणि शिरीषने जवळजवळ महिना दीड महिना लागला आम्हाला हे सगळं गोळा करण्यासाठी, ह्या वस्तू. कारण आम्ही खूप पर्टिक्युलर होतो की त्याचा एक लुक कसा असेल. म्हणजे जसं आपलं फिल्म बनतात जेव्हा, तेव्हा आपल्या एखाद्या सेटचा जो लुक डिसाईड होतो ना, अगदी त्याप्रमाणे आम्ही सगळं ग्राउंड वर्क करून, पेपर वर्क करून ते बनवलेलं आहे. खूप सुंदर. म्हणजे ही चूल असू देत की सगळ्यात महत्वाचा हा जो कडप्पा आहे, नाही सॉरी कडप्पाच आहे ना, हा कडप्पा आहे, पण शेणाचा कडप्पा, शेणाचा गिलावा आहे आणि मग त्याच्यावर मातीचा गिलावा आहे आणि मग शेणाचा. लिटरली एवढं आहे की आपल्या गावी ना लहानपणी असे बोट असे असायचे, चुन्याचे, कनेर म्हणतात त्याला. येस, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. आणि याचबरोबर ह्या छोट्या छोट्या बरण्या असू देत किंवा हा पाण्याचा जग असू देत, खूप सुंदर ही पेटी असू देत. ही मला विष्णू मनोहर सरांनी गिफ्ट केलेली आहे, मसाल्याची दाणी आहे. मला वाटलं की ती पेटी आहे. नाही. आणि सर जेव्हा आपण
सर जेव्हा इथे आले होते ना हम्म. तेव्हा त्यांनी मला ही गिफ्ट केलेली आहे. खूप सुंदर. क्या बात आहे. सो छोटासा पिंप असू देत तिथे. हो. ह्या सगळ्या गोष्टी छान छान. आणि हे पण किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे. खलबत्ता. हो. खलबत्ता माठ. माझ्याकडे आत्ताच्या घडीला जवळजवळ 4 ते 5 प्रकारामध्ये आहे. म्हणजे अगदी पितळीचा आहे, दगडी 2-3 प्रकारचे आहेत, आपल्या संगमरवर मध्ये आहे, लाकडामध्ये, सगळ्या प्रकारचं आहे अवेलेबल. एक छान गोष्ट दिसली. हा असा डबा प्रत्येकाच्या घरात असायचा पूर्वी. हा लहानपणी. माझ्या आजीचा डब्बा आहे. है ना. हा. तेच. हा मी लिटरली असं म्हणू शकतोस की ढापून आणलेला आहे. तिला अजूनपर्यंत माहित नाहीये. आता कळेल. हा. सो हा तिचा फार पारंपरिक अगदी म्हणजे माझे पप्पा वगैरे लहान असतानाचा वगैरे हा डब्बा आहे. सो असं बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं एक हा खलबत्ता, पितळी खलबत्ता, हा तुला आजकाल कुठे मिळणार नाही. हा तिचाच आहे. ते माहितीये तिला. नाही माहिती आहे. आता कळेल. आता कळेल. आणि हे पण किती सुंदर आहे. ते कळशा ठेवायच्या ना. हो हो. आम्ही त्याला निवनी म्हणतो. निवनी. हो. कसलं भारी. म्हणजे तुला अख्ख्या आमच्या ह्या सगळ्या स्वयंपाकघरात कुठेही प्लास्टिक नाही. शक्यतो अल्युमिनियम नाही दिसणार तुला. नाहीच. आणि हे पण किती पारंपरिक हो, हो. वगैरे कांदा ठेवायचं. हो. हे आम्ही स्वतः आमचे तात्या म्हणून आहेत आमचे शेजारी, त्यांनी बनवलेलं आहे हे. इव्हन चूल पण त्यांनी बनलेली आहे. चूल ही काय बनवायला help केली. मुसळ आहे का? नाही. ही आमची माझ्या आणि शिरीच्या लग्नामधले हे आहे. मुसळ. मुसळ नाही, त्याला काय म्हणतात, रवळी. 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 सो ती लग्नात लागते. मुसळ म्हणजे तो हे हा, असतं ते. हा. तो हे करतात. तो आमच्या लग्नातली रवळी येते. अरे कांदे वगैरे पण खरे आहेत की नाही, ते खोटे आहेत. कसला भारी सेट आहे. म्हणजे तांब्या पितळीची भांडी, मातीची भांडी, पारंपरिक. हो. इथे छान असा सेटअप. ह्या बरण्या लोणच्याच्या आहेत ना. हो. येस. क्या बात आहे. खूप सुंदर म्हणजे आहे. हा फक्त सेटअप आहे, पण ऍक्च्युली मी ज्यामध्ये कुकिंग करते ना, ह्याच्या मला वाटतं तिप्पट ती भांडी वगैरे आहेत. ती मी तुला घरामध्ये ते एक प्रॉपर त्याचं एक प्रॉप सेक्शनच केलंय मी. जसं आमचं गोरेगावला असायचे प्रॉप सेक्शन, जर तू प्रॉप शॉप मध्ये कधी गेली असशील तर तसं एक प्रॉप सेक्शन रेड सॉइलचं दाखवशील ना नंतर? नक्की घरामध्ये एक वेगळं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्रॉपर सगळी भांडी वगैरे जी आम्ही ऍक्च्युली स्वयंपाकासाठी युज करतो. ओके. मातीची भांडी. मातीची असतील, आपली लोखंडाची असतील, कास्ट आयर्नची म्हणजे लाकडाची, ते सगळं वेगवेगळं तिथे आहे. तो सेटअप तिथे ठेवला. तिथे. आणि इथे ह्या चुलीवर पण होतं शूट. हो. ह्या इथे पण होतं. मला एक नेहमीच बैठी चूल हवी होती. सो त्यासाठी आम्ही ही करून घेतलेली. फारशी वापरत नाही मी, पण आता माझं थोडंसं प्लॅनिंग चेंज आहे. मला हे थोडंसं पुन्हा मी थोडंसं रिस्ट्रक्चर करण्याच्या याच्यामध्ये, मग कदाचित मी ही चूल इथून काढून दुसरीकडे सेटअप करणार आहे. तिथे मी ती हे करेन असं. सो आहे. इथे पण बऱ्याचशा रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील. हे काय आहे पण इथे? हा पट्टा कोणता आहे? हा प्लॅटफॉर्मच आहे. म्हणजे इथे फॉर एक्झाम्पल जर तू इथे जर काहीतरी करत असतील तर त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असा केलेला आहे. म्हणजे बसूनच पीठ मळू शकतो किंवा कटिंग कटिंग वगैरे करू शकतो.